नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामधील गोंदे दुमाला गावामध्ये आपण आलोय। या गोंदे औद्योगिक वसाहतीच्या बाजूला पंकज गायकवाड या बिल्डरने तिरुपती कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी इथं ही एक 26 फ्लॅटची इमारत बांधलेली आहे। इमारतीचं नाव श्रीनिका क्लासिक अपार्टमेंट। इथले जे फ्लॅट धारक आहे त्यांच्या खूप समस्या आहे। गेली 3-4 महिन्यापासून मला फोन करत होते आणि आज आपण त्यांच्याकडे आलोय कारण त्यांचं आज पिण्याच्या पाण्याचं म्हणजे त्यांचं आरोग्यच धोक्यात आले। म्हणजे हे बाहेरचं जे गटारीचं पाणी आहे ते त्यांच्या पिण्याच्या पाण्यात जात आहे आणि तेच पाणी त्यांना इथं नाविलाजाने प्यावं लागतंय। एक सामान्य माणसाचं काय स्वप्न असतं, आपल्या मुलाबाळांच्या डोक्यावर एक हक्काचं छप्पर असावं। ते स्वप्न हा सामान्य माणूस पूर्ण करण्यासाठी तो अख्खी त्याची आयुष्यभराची जमापुंजी खर्च करतो आणि असं घर घेतो। काहींनी लाखो रुपये कर्ज करून घर घेतलं आणि आता काय होतंय, घर गळतंय। म्हणजे घरामध्ये आपल्याला पावसाळ्यात बादल्या लावावं लागतंय, रात्रभर झोपायचं कुठे, सगळ्या घरामध्ये ओलं, घरात पाणी साचतंय आणि या सगळ्या तक्रारी बिल्डरकडे करूनही बिल्डर दुर्लक्ष करतोय। आणि अजून हाईट त्याने जी पाण्याची टाकी बांधली, चला आपण पाण्याची टाकी पण बघूया। पाण्याची टाकी जी बांधलेली आहे, एकतर ही पाण्याची जी खालची टाकी आहे सार्वजनिक गोंदे ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचा नळ इथं फिल्टर पाणी येत आहे। म्हणजे नाशिक महानगरपालिकेला फिल्टर पाणी नाही आहे, परंतु ह्या गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये या पंचक्रोशीमध्ये फिल्टर पाणी येते नळाला। परंतु ते नळाला फिल्टर पाणी येऊन शेवटी काय होतंय हे बघा। आता आपण दाखवतो ही टाकी जी असते, हे बघा इथं आपण विटा आहे आणि त्याला वरतून प्लास्टर केलंय। मग एक नळ इथे घेतलेला आहे पिण्याच्या पाण्याचा या अशा टाकीमध्ये आणि मग बाहेरचं जे गटाराचं पाणी आहे ते सगळं मुरून पाणी त्याच्यामध्ये जातंय आणि अक्षरशः ते पाणी पिण्यास अयोग्य झालंय। आणि हे पाणी पिऊन आता तुम्हाला काय काय त्रासाला सामोरं जावं लागतंय। हे आरसीसी काम नाही केलेलं हे टाकीचं। हां, हे विटात बांधकामासाठी टाकी बनवलेली होती पाण्यासाठी, तर तिलाच प्लास्टर करून त्यांनी तेच पिण्याच्या टाकी बनवलेली। आरसीसी काम नाहीये बघा म्हणजे ते पाणी बाहेरून मध्ये येतं आणि बाहेरचं पण पाणी सर्व पावसाच्या मध्ये जिरतंय त्याच्यामध्ये। आणि हे पाणी मग आता तुम्हाला हे पिण्याचं खराब पाण्यामुळे काय काय समस्यांना सामोरं जावं लागतंय। मुलं आजारी पडताय, अजून जुलाब, उलट्या, आजारी बघा। म्हणजे आपण एकीकडे पावसाळ्यामध्ये आपण सांगतो की पावसाळ्यामध्ये आपण सांगतो की आरोग्याची काळजी घ्या आणि बघा इथे गटाराचं पाणी, बाहेरचं घाणेरडं पाणी आणि त्या पाण्यात जाते आणि ते फ्लॅटधारक ते पित आहे। आणि मग बिल्डरला सांगितल्यानंतर बिल्डर लाईट बिल त्यांच्या नावावर करू देत नाहीये। आणि आता मोठी समस्या अजून एक, लाईट बिल त्यांच्या नावावर नाहीये, ते लाईट बिल भरलं गेलं नाही, आता ते कट झाले आणि मग पाणी आता फ्लॅटमध्ये न जाता इथून त्यांना बादलीने ओढून हांडे भरून, म्हणजे आपण 21व्या शतकात या विज्ञान युगामध्ये आज त्या मायमावल्यांच्या डोक्यावर हांडा, इथून हांडे भरून त्यांनी इथं किती मजली इमारत आहे, 4थ्या मजल्यावर पाणी घेऊन जायचंय। अरे जरा लाजा वाटू द्या। आणि काय मला एक म्हणायचंय, विकले ना फ्लॅट विकले, दाखवा तुमचं खरेदी खत कुठे ते फ्लॅट विकल्यानंतर मुद्दा। आणि आता इथं सोसायटी तयार करायला सगळे हे शेवटी काय होतं, ही बिल्डरची जी जबाबदारी होती 5 वर्षापर्यंत हिचा मेंटेनन्स बघायचा, हे वन टाईम मेंटेनन्स यांच्याकडनं घ्यायचा, त्याचा मेंटेनन्स करायचा, लिफ्ट असेल, सगळा परिसर असेल, तो कुठला मेंटेनन्स करत नाही आहे। आणि मग शेवटी आता यांनी वैतागून सगळे फ्लॅटधारक एकत्र आले आणि मग ते इथं सोसायटी स्थापन करताय। तर सोसायटी स्थापन करायला कितपर्यंत कुठे ते पेपर, म्हणजे जवळजवळ 80% काम त्यांचं झालंय। त्यांना हे बघा तिकडनं त्यांनी मंजुरी घेतली, सर्व हे केलं आहे, तेव्हा महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे। हां, म्हणजे नियोजित संस्थेचे नाव पण ठेवले त्यांनी, सगळं केलंय, फक्त बिल्डरच्या एनओसी वाचून आणलं। हां, त्या झेड फॉर्मवर सही नाही करायचं, म्हणजे एनओसी तुम्हाला काय सांगतोय, सही करायला काय म्हणतोय तो माझ्याला केसी मागं घ्या म्हणतो। बरं, आणि तुम्ही बघा हा एक मुद्दा अजून, यांची केसेस काय केलंय कोर्टामध्ये, निकृष्ट दर्जाचं काम केलं, याची घाणेरची टाकी बांधून दिली आणि मग हे कोर्टात गेले आणि मग आता बिल्डर यांना बाकीच्या समस्यांचं त्यांचं त्याला समाधान करत नाही येतो, तो माझी केसेस मागे घ्या, नंतर मी तो एक छोट्याशा स्टोर रूमला बघा। म्हणजे ही किती मानसिकता असते। मी या बांधकाम व्यावसायिकांना माझं एक आव्हान आहे, बाबा रे, जेव्हा तुम्ही एखादं जागा घेता, इमारत बांधता आणि हा सर्वसामान्य माणूस पै गोळा करून तुमच्याकडे ते पैसे तुमच्या भांडाळी घालतो, बँकेचं कर्ज करतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही त्याला असं फसवता। उद्या ही इमारत पडली, तुम्ही विकून निघून गेले, पण ती इमारत पडली, उद्या इथं जीवितहानी झाली, मग करायचं काय सांगा ना। एकदम निषेध, एकदम निषेध। हा, पाणी मोडतोय, आपण कॉलम मध्ये पाणी जाऊन राहिलं बघा इथे गॅस। हे बघा इथे कॉलम मध्ये पाणी जाते।
हे हा बघा ना. पाणी याच्यामध्ये जाते. हा. मग माझं ह्या बिल्डरला याच्यामध्ये एक प्रश्न आहे, जर तू हे फ्लॅट विकले, त्याचा पैसा घेतला, सर्व मोबदला घेतला, मग ह्या फ्लॅट धारकांना ते फ्लॅट त्यांच्या ती जमीन वगैरे ते नावं का करू देत नाही? यांना सोसायटी आणि सोसायटी आम्ही नुसतं तोंडी नाही बोलते. तू खरेदी खतामध्ये बघा पान नंबर 7 पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिलं आहे, तसेच सदर श्रीनिका क्लासिक या इमारतीच्या अनुषंगाने भविष्यात सर्व सभासदांनी एकत्र येऊन सोसायटी स्थापन केल्यास त्या प्रसंगी लिहून देणार यांची कोणतीही हरकत राहणार नाही. अशा प्रसंगी सर्व सभासदांनी एकत्र येऊन सदर श्रीनिका क्लासिक या अपार्टमेंटचे सोसायटीमध्ये रूपांतर करावयाचे असल्यास सदर प्रसंगी लागणारा खर्च सर्व सभासदांनी एकत्रित करावायचा आहे. त्यास लिहून देणार हे कोणत्या प्रकारे जबाबदार राहणार नाही आणि हा स्वतः त्याला हरकत करणार नाही, सहमती देईल. मग कागदावर एक आणि प्रत्यक्षात एक असं का? प्रचंड अन्याय आहे ह्या सदनिका धारकांवर. हे बघ, या बिल्डिंगमध्ये 26 फ्लॅट आहे, ऐका 26 फ्लॅट आहे, परंतु त्यांना दाखवला 27 आणि यांना विकताना 2 नंबर फ्लॅटपासून खरेदी केली. आणि बघा आता हे स्टोर रूम आहे, हा 5x6चा वगैरे हा स्टोर रूम आहे आणि याला फ्लॅट नंबर 1 नाव दिलं आहे. फ्लॅट नंबर 1 ह्या स्टोर रूमला हा सार्वजनिक वापरासाठी इथं असलेला स्टोर रूम आहे. आणि मग आता तलाठी यांना सांगतोय की तुम्ही हा 2 नंबरचा जे 2 नंबरपासून 27 नंबरपर्यंत खरेदी खत झालेले फ्लॅटचे, आणि मग 1 नंबरचा फ्लॅट कुठे आहे त्याचं खरेदी खत त्याचा पेपर आणा आणि मग आम्ही तुमचं नाव लावतो. आणि त्या कारणामुळे बिल्डरच्याच नावावर आज जागा आहे आणि या इतर हक्कामध्ये, म्हणजे उद्या जर ही दुर्दैवाने इमारत पडली तर ती जागा आजही परत बिल्डरच्याच नावावर. मग हे सगळं जाणून बुजून केलं जातंय का? मग हे का या ठिकाणी? हा स्लॅबला कुठे दाखवा. हे सगळं लिकेज आहे, कुठे स्लॅब लेवल पण 2-3 वर्षातच एवढं जर कार्यक्रम लागलाय कुठे कुठे हे बघा, हे बघा इथे स्लॅबला बघा, हा हे बघा ही स्लॅबची अशी अवस्था आहे. हा इथून गळत आहे. हा हे जे गट्टू लावायचे बघा, इथे त्याने हे हा स्पेस तसाच सोडून दिला. आर्टिकल मध्ये काम करून तुला फसवलं हे पण. हो हे पण त्याने बांधकाम नाही केलं, बांधकाम करणार होता. हा हे बघा, हे सगळं अर्धवट काम सोडून आणि पैसे मात्र पूर्ण घेतले. ही अशी परिस्थिती आहे बघा. हे असं सगळं अर्धवट ठेवले. बघा हे असे गट्टू त्यांनी अर्धवट काम सोडून. बाजूला भवानी माता मंदिर आहे, टेकडी आहे, इकडं मिलिटरीचा एरिया आहे, इथं रात्री बिबट्या वाघांची पण भीती असते. आणि बघा यांनी इथं सुरक्षित सुद्धा नाही केलंय बघा. आणि गेट बघा, म्हणजे गेट असं लाकडाने बांधावं लागले. आणि किती वर्ष झाले? 4 वर्ष. एकदम असं निषेध, एकदम भयानक. चला आपण तुमचे सगळ्यांचे फ्लॅट बघूया. खरं ओरिजिनल कळतच नाही काय. हे बघा, हे बघा, जर समजा मागे जा, मागे जा, मागे जा. वरती पण आलं पाहिजे. नाही थांबा, हे बघा, जर ह्या फ्लॅट धारकांना या अशा पद्धतीने घरात भांडे लावावं लागत असतील वरतून गळतंय म्हणून, म्हणजे या किचनमध्ये यांनी स्वयंपाक करायचा की खाली काय खाली किचनमध्ये यांनी इथं स्वयंपाक करायचा की असे भांडे लावायचे? सांगा. मग आपण अख्खी आयुष्यभराचे जमापुंजी खर्च करून आणि आपण इथं जर पैसे लावलेले असतात, त्यांनी काही कर्ज केलंय की आपल्या मुलांच्या आणि आपल्या डोक्यावर एक चांगलं सुरक्षिताचं छत असावं, आणि जर हे अशा पद्धतीने असेल आणि म्हणून हे कोर्टात गेलेत हे सगळे फ्लॅट धारक. आणि कोर्टात गेले म्हणून बिल्डर म्हणतोय तुम्ही ते केस मागे घ्या तरच मी तुम्हाला सोसायटीला परवानगी देईल. आणि आता यांनी त्या टाकी खाली RCCची टाकी असली पाहिजे जिच्यामधून पाणी तुम्हाला म्हणजे बेडरूम पण गळतो. अरे बापरे, हे बघा, हे बघा ही अशी अवस्था आहे. वरती कर सांगा. हा बिल्डर जर बेडरूम मध्ये जर असं पाणी येत असेल मग यांनी झोपायचं कुठे? हे बघा, हे बघा, हे बघा पाणी गळतंय. फ्लॅट धारकांनी काही पाप केलंय का? हा ए बिल्डर, अरे बाबा तू पैसे घेतले सगळं झालं तरी त्यांना अडवून ठेवलं आणि अशी भयान परिस्थिती करून ठेवली. यांनी काय करायचं? कुठे झोपायचं यांनी? हा याची बेडरूम मध्ये अशी अवस्था. मग यांनी काय करायचं? काय पाऊस चालू आहे म्हणून यांना जर इथं अशा बादल्या टब लावावं लागत असतील म्हणजे काय? म्हणजे एकदम भयान, एकदम निषेध. तक्रार करायची यांच्यावर, उलट असे गुन्हे दाखल झाले पाहिजे. एवढं भयान परिस्थिती जर असेल म्हणजे फक्त काहीतरी धातुरमातुर काम करायचं हा आणि एकदम निषेध.
इथं बघा ना. इथे तसंच आहे. हा इथं तसंच आहे. इथं. 5 महिने झाले. कधी घेतलं तुम्ही बरं घर कधी घेतलं 19 फेब्रुवारीला खरेदी झालेली आहे आमच्यावाली 19 फेब्रुवारी माईक पुढे माईक. 2026. 2026 ला. बघा 19 फेब्रुवारी 2026 ला त्यांनी हे घर खरेदी केले. बरं किती रुपयाला घेतलं तुम्ही? आम्ही 15.5 15.5 लाखाला. बघा कॅश 15.5 दिलेले आम्ही 1 रुपया पण ठेवलेला नाही हा. वरून. कॅश घर घेतलंय आणि बघा आज त्या घराची अवस्था कशी आहे. अरे हे गोरगरीब काय तुम्ही काय करता दादा? कंपनी कंपनीत कामाला आहे टेम्पररी कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला आहे. ताई तू काय करते? काही नाही, मी घरीच आहे. मी घरी म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये टेम्पररी कामाला जायचं आणि आयुष्यभराची जमापुंजी खर्च करून गावाला कुठेतरी जमीन जागा विकायची आणि एक कंपनीत जिथं काम आहे ह्या औद्योगिक वसाहतीमध्ये कोणती तुम्हाला औद्योगिक वसाहतीत आपल्या नवऱ्याचा जॉब आहे म्हणून गावाकडच्या जमिनी विकून आणि इथं 15 लाख रुपये कॅश देऊन हे घर घेतलंय. आणि बघा म्हणजे एक स्वप्न असतं की आपल्या मुलांच्या डोक्यावर एक हक्काचं छत असावं. हा इकडे बघा इकडे आपण दाखवूया. हा हे बघा ही सगळी अवस्था बघा. हे बघा अरे हे बघा हा सगळं गळतंय आणि मग ही अशी अवस्था आहे. पाणी पण नाही. हा पाणी नाही. ही अशी अवस्था आहे. हा, म्हणजे हे स्वप्न यांनी हे बघा इकडे पण बघा ना. हा ना हे सगळं म्हणजे हे पाऊस आल्यावर पाणी मध्ये येतं. मध्ये येतं मध्ये. मध्ये येतं. बेडरूम मध्ये पण असाच आहे. या हो बरं एक मिनिट. बेडरूमला पण असाच आहे. इकडं तू मागे बापरे हे बघा. हा हे पहा. ही अशी अवस्था आहे बेडरूमची. बघा हे बघा हे सगळं म्हणजे अख्खं पाणी इकडे मध्ये हो, येतं. आणि मध्ये येतं. मग जर समजा जोरात पाऊस आल्यावर पाणी साचतं का इकडे? भीतीने पाणी तिकडे साचतं तिकडे आणि साचतं. इथं जास्त आहे. म्हणजे बघा पाणी जास्त आल्यानंतर पाऊस हे पाणी उपसायला लागतं घरातून. म्हणजे यांनी घर पाण्यात दिलंय का पाण्यात घर दिलंय तेच काय कळायला रिकामं नाही. इकडे कॅमेरा एकदम भयान. हा दाखवलं. हे बघा हे काय दाखवलं नाही का हे सगळंच गळतंय एकदम निषेध. म्हणजे 15 लाख रुपये देऊन एक हक्काचा एक निवारा आपल्यासाठी आपल्या लेकरांसाठी एक जो सामान्य माणूस स्वप्न पाहतो त्या स्वप्नाचा एकदम चुराडा करून टाकला निषेध. हे बघ पूर्ण किचन मध्ये पूर्ण बापरे एक मिनिट थांबा. वरती एक मिनिट थांबा. म्हणजे वरतून खाली गळतंय. हे बघा एक मिनिट दाखवा इकडे थांबा. हे बघा हे असे भांडे हे सगळे आणि नुसता हा 1-2 फ्लॅट नाही की इथले 26 फ्लॅट गळताय या अशा पद्धतीने. म्हणजे एवढं निकृष्ट दर्जाचं काम करून ह्या तिरुपती कंस्ट्रक्शननं एवढी भयान परिस्थिती केलेली आहे एकदम निषेध. आणि मग परत त्यांच्यावर त्यांना सांगायचं त्यांच्या खोट्यावर पाणी करायचं. येते इकडे बघा पूर्ण पाणी त्या पूर्ण भिंतीतून पाणी येते. अजून पण वाहत आहे पाणी. इकडे बघा हा बरोबर आहे. हे बघा पाणी पाणी येते एकदम निषेध. हे बघा इथं पण खाली हे बघा इथं पण हा पूर्ण कपडा हे पूर्ण गळतंय. म्हणजे इथून पाणी भरलेलं पण उपसावं लागतं. हा पाणी पाऊस जोराचा आला तर इथं पाणी उपसावं लागतं. पाणी उपसावं लागतं. बेडरूम मध्ये पण पूर्ण पाणी. इकडे बघा बापरे हे बघा इथं तर ते डायरेक्ट रंगरंगोटीच झाली एकदम. हा हे बघा इथनं पण पूर्ण पाणी येतं. हा कपडा टाकलाय इकडे पाऊलाय. इकडे इकडे खालीच गेलं. थांब ना ते घेऊ आपण शूटिंग. हा बघा ही अशी भयान परिस्थिती. पूर्ण ओले बाई इकडे पूर्ण ओले. बरं हे तुम्ही घर किती रुपयाला घेतलं? ते 14 लाख 14 लाख रुपयाला. कधी घेतलं? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली. चौथंच असतं कंपनीत. कंपनीत आहे. हो बरं कॉन्ट्रॅक्ट मध्ये. हो कॉन्ट्रॅक्ट मध्ये बघा कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करताय आणि बघा ही अशी घराची पूर्ण अवस्था आहे. बघा काय? हे तडे गेले. म्हणजे यांनी घर घेताना हे पाणी पूर्ण ऐका ना घर घेताना तुमचं काय स्वप्न होतं? व्यवस्थित पाहिजे घर असावं आपल्या घर लेकरा असेल. बाळांना मग भविष्यामध्ये आपण कशासाठी घेतो बुवा नाही का? आपल्या स्वतःच्या डोक्यावर एक चांगलं छत असावं छप्पर असावं. आणि बघा ही अशी फसवणूक झाली असेल तर मग काय करायचं? आणि मग यांनी कोर्टामध्ये केस केली का निकृष्ट दर्जाचं काम केलं आम्हाला फ्लॅट विकले फसवलं आणि मग आता त्यांना ते सोसायटी फर्म करायला देत नाही. बघा हे बघा हे सगळंच ओढलं आहे बघ तडे गेले. एकदम एकदम भयान परिस्थिती. निषेध एकदम निषेध या अशा सगळ्या बिल्डरला आता या माध्यमातून माझं एक आव्हान आहे. बाबा तू पैसे घेतले घरं विकले तर असे तडे गेले. हा हे का तडे गेलेत.
टेरेसवर आलोय. बघा आपण आता इथं बघतोय त्यांनी इथं जी टाकी बांधलेली आहे. बघा या टाकीला तिकडे 2 पाय आणि इकडे बघा हा एकच पाय दिलाय. हे इथं त्याला एक पावका दिलाच नाही आणि ती टाकी आता पूर्ण गळते. म्हणजे ही टाकी कधी पडेल हे सुद्धा सांगता येत नाही, अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे. हे बघा ह्या टेरेसला तरी या फ्लॅट धारकांनी स्वतः वर्गण्या काढून आणि ते इथं कॉन्क्रीट करताय खाली गळतंय म्हणून, आणि नुसता 4था मजला नाही गळत आहे, प्रत्येक म्हणजे पहिल्या फ्लोअरवर सुद्धा गळतंय. म्हणजे असं भयानक निकृष्ट दर्जाचं बांधकाम करून आणि हा पैसे मात्र घेतला, नफा कमावला आणि पोबारा झालाय. या बिल्डरच्या विरोधामध्ये तुम्ही सगळ्यांनी आता रेराकडे तक्रार दिली पाहिजे. रेरामध्ये खेचायचंच आम्हाला, ते होईल कारण असे आम्ही संपेले तसे संपेले नाही. अजून तुमच्या आता या बिल्डरकडनं काय मागणी आहे तुमच्या? बिल्डिंग मागणं असं आहे का त्याने आमचे ना, आम्हाला असं वाटतं ही सगळे बिल्डिंग त्याने घ्यावा, आमचे सगळ्यांचे पैसे रिटर्न द्यावा, कारण इथं इच्छाच नाही, राहिली आता मागणी काय तुमच्याकडनं? आता तुम्हाला काय त्याच्याकडनं पूर्ण करून पाहिजे आता? त्यांनी हे वरचं जे टाकीचं बांधकाम हा, आहे हे नीट करावं. ते व्यवस्थित करून खालची द्यावं. टाकी खाली त्यांना पाण्याची RCC टाकी बांधावी. आरसीसी टाकी जी विटांच्या मध्ये बांधकाम करून ती खाली पिण्याच्या पाण्याची टाकी त्यांना बांधली तर ती त्याने RCC बांधावी. वरच्या टाकीचं बांधकाम व्यवस्थित करून द्यावं. हा, आणि इथं हे जे काय आहे इथं बघा आता हे पाणी पूर्ण गळतं. एकतरी त्यांना हे लिकेज आहे ना, तर इथं वरती त्यांना एक सेट तरी बांधून द्या सगळं, म्हणजे खाली पाणी नाही येणार. नाही तर टाईल बसवा, म्हणजे त्याची गळती तरी अजून थांबेल. काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करून यांच्या घरामध्ये पाणी आपण पाहिलं, त्यांच्या बेडरूममध्ये त्यांना बादल्या ठेवावं लागत आहे, किचनमध्ये ठेवावं लागतं आहे. अख्ख्या घरात पाणी होते, जोराचा पाऊस आल्यावर अख्खं घर म्हणजे तिथं तलाव होऊन जातो. मग पाणी उपसायला अख्खं घर, मग रात्रभर जागं राहायचं पाणी उपसत आणि सकाळी जाऊन कामावर जायचं. अरे ही सगळी हातावरची मंडळी, हातावरचं कुटुंब आहे लोकांचे, आणि यांनी स्वप्न पाहिलं आपल्या लेकराचं, आपल्या भविष्याचं, की आपलं एक छत हक्काचं असावं म्हणून. काहींनी गावाकडच्या जमिनी विकल्या, काहींनी कर्ज केलं, काहींनी स्वतःकडे जे काही जमापुंजी असेल ती खर्च केली आणि घरं घेतली, आणि आज या ठिकाणी अशी यांची फसवणूक झाली. निषद तुम्ही आज आम्ही प्रत्येक ठिकाणी निवेदन दिलेले होते. त्याची म्हणजे यांनी सगळ्यांनी प्रशासनानं पण आम्हाला एक केराची टोपलीच दाखवली. कुठेही नाही, आता गेलं की तुमचं पुढचं काय, भूमिका काय? आम्ही ठरवलंय एक तर यांनी हे बांधकाम व्यवस्थित पूर्ण करून द्यावं, किंवा आमचे पैसे आम्हाला परत देऊन ही त्यांनी घ्यावी. नाही तर आमचं पुढचं असं नियोजन आहे, यांनी जर हे बांधकाम व्यवस्थित करून नाही दिले तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करू. 15 ऑगस्ट येत्या 15 ऑगस्टला आम्ही हे सर्वांनी बघा ठरवलं. इथले हे फ्लॅट धारक संतापले आणि शेवटी आता त्यांनी आंदोलनाचा बडगा या ठिकाणी उगारला आहे, आणि त्यांनी येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांच्यावर कसा अन्याय होतोय त्याचं लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न म्हणजे कपडे काढून अर्धनग्न अवस्थेमध्ये ते आंदोलन करून त्या बिल्डरचा, या सगळ्या सिस्टमचा, या प्रशासनाचा आणि निषेध व्यक्त करणार आहे. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम.